तर ज्ञान प्रकरणामध्ये प्रत्येकाचा स्वभाव कसा आहे, आत्मा हा फार महत्वाचा. आत्मप्राप्ती जर आपण म्हणतो किंवा आत्मज्ञान जवळपास एकाच शब्द शब्दांमध्ये एक अर्थात आत्मप्राप्ती आत्मज्ञान वेगळा संसाराचं स्वरूप सांगत असताना अमय अंशो जीव जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती हा माझा अंश आहे. म्हणजे असो किंवा ब्रह्मदेव अंतर्गत अभिमानामुळं अहंकारामुळं स्वतःला मोठे म्हणत आभार अहंकाराचा आहे त्याच्या अभिमानाचा भाग. परंतु सगळं जीव आणि त्यांचं स्वरूप सांगत असताना 15व्या अध्यायामध्ये फार बोध परवाडीच्या अमुक आहे पुढे आहार ते वस्तू देईल बोलण्याची पद्धत सांगायचं. आता हे आत्मा हा शब्दाने सांगतात की प्रगटच करता येईल. कोण आत्मा, कोण ईश्वर, कोण प्रभू, स्वरूप काय. आम्ही असं सांगतो की सर्वांच्या हृदयामध्ये मी म्हणून राहतो किंवा पूर्ण जो कोणी असेल त्याचा स्टोर तुम्ही द्या तो मी आहे असं उलट चांगली असं समजू नका. सर्वांच्या हृदयाची मी अमुक आहे जे अमुक आहे चमुक आहे आहे दुर्गीच पुढे राहण्याची ती वस्तू बोलते तुम्ही त्यांना कोणती वस्तू माझ्या पद्धतीनं हा ज्ञान काढण्याचा एक महत्वाचा टप्पा द्वारे आणि हा जो आहे परमात्मा आहे आत्मा आहे असं जो मला जो कोणी आहे त्याचं प्रत्यक्ष ज्ञान अनेक वेळा पहिल्या अध्यापासून आतापर्यंत खूप विषय आलेले जाणीव म्हणून तो थोडेसे आपण बाजूला ठेवले. 14व्या अध्यायामध्ये आकार होते आपले उपाय होते आपले तर ज्ञान पाठाबरोबर ज्ञान काढ वाचतो आणि ज्ञान काढायची फलच होते अलग ज्ञान काढ ऐकलं होते. ज्ञान कांडामध्ये काय सांगितलं सगळ्यात निवास करणारा राष्ट्रीय आहे तुम्ही त्या प्रत्येक येणारा त्या श्रीमंत उलटे 15व्या संसाराचं रूपक करत असताना विशिष्ट प्रकारचं रूपक केलं मूलक अडकतात. माझ्या समोर बसलेले ते सगळे संसार नसते ते कुठे तुमच्या पायाच्या डोक्यात आता मी वर जावं किंवा खाली जावं हे ठरवतो कोण ऊर्ध्व मूल असं शास्त्र तुला काही फार लांब संसार म्हणजे कोण शरीर हेच संसार याचं मूळ विषय आहे. तिथून सर्व नियंत्रण आणि खालच्या जे आहेत तर शाखा आहे विचित्र आहे. ऊर्ध्व मूल अगस्त आठवत लहानपणीचा फोटो बघायला आत्ताचा फोटो बघा एक दिवस तो स्थिर राहू शकत नाही. प्रतिष्ठा बदलणारा आहे तो संसारात नव्हतो. लहानपणीचं शरीर तरुणपणाचं शरीर म्हातारपणाचं शरीर सगळे लोक जरी तरुण चांगले म्हणत असले ना तरी ज्याचं आहे तेव्हा माणूस सगळे लोक तरी माहिती ना माणूस काय माणूस आहे काय देखणा माणूस आहे
त्याला जाऊन विचारायचं काय करायचं. सगळे लोक तुमची स्तुती करतात. त्याला काय माहिती महाराज लागलंच होतं. तो काय दिसायला आहे. प्रत्येक माणूस जो आहे ना या जगातला तो आपल्या शरीरावर प्रसन्नच नाही. अडकुळा असेल तर तो खाईल. वजन वाढवतो तो. आणि ज्याचं वजन वाढलेलं त्याच्यासाठी सेंटर आहे. वजन कमी करण्यासाठी आमच्याकडे आहे. वाढवायचं वजन तर कमी करायचं. पित्ताचा त्रास असेल तर आमच्याकडे आहे. म्हणजे त्याचं वजन कमी नाही त्याचं वाढले त्याला उच्च होतच पित्ताचा त्रास संपला. तक्रार त्याचं नाव सांगतात. शारीरिक तक्रार आहे, मानसिक तक्रार आहे, बौद्धिक तक्रार आहे. हृदयाचं महाराज वनवासी आजपर्यंत तुमच्या हृदयाची निगडीत असावं. हृदयाची शोध घ्यावा. हृदयाला प्रेमाचा बारवा द्यावा अशी माणसं मिळणं आवडतं. अन्नदान केलं तर शरीर तृप्त होईल. दोन शब्दांनी स्तुती केली तर मन प्रसन्न होते. दोन विचार चांगले ऐकले तर बुद्धी प्रसन्न होते. तुमचं हृदय कसं आहे अवघड आणि या स्तरावर जातं. जर ते शरीराला किंमत देतात ना मनाला किंमत देतात त्याच्यापेक्षा पटलं शून्य आहे. जगतो तो माणूस हृदयाने. परमात्म्याचं निवासस्थान हृदय आहे. राहण्याचं ठिकाण हृदय. म्हणून हृदय आणि परमात्मा हे करू आणि त्या हृदयात असणाऱ्या परमात्म्याचं ज्ञान हे गुरु करून कसं करून घेतात. उलट करून घेतात. जगत जोपर्यंत तुम्हाला दिसत आहे तोपर्यंत परमात्मा तुम्हाला दिसत. ज्या दिवशी तुम्हाला परमात्मा दिसायला आला त्यावेळेस जगत दिसणार नाही. ते आत्मस्वरूपात जगत जोपर्यंत तुम्हाला दिसतंय आत्मान होतोय तोपर्यंत प्रत्येक गोष्टीची दखल असते अंतःकरणामध्ये. तो गुरुचं लक्षण करत असताना समजण्याचे संसाराचं रूपात केलेलं आहे, विश्वाचं रूपात केलेलं आहे. आणि गुरुचं वर्णनाला सुरुवात करत असताना मावळ हा शब्द भयानक अवघड आहे. सूर्य उगवल्यानंतर विश्वाला प्रकाशित करतो असा अर्थ. विश्वाला प्रकाशित करणारा सूर्य. पण हा श्रीगुरुमूर्ती सूर्य असा आहे मावळ त्याच्यामध्ये क्रिया आहे. जो रोज सूर्य उगवतो त्याच्यामध्ये क्रिया नाहीये. तो स्वतः तेजस्वी असल्यामुळे जगताला प्रकाशित करतो. सूर्यामध्ये कृती क्रिया आहे. तो काय करतो मावळते जगताचा जो दोर आहे तो समाप्त करतो. जगताचं दर्शन बनतो. दर्शन बंद करतो म्हणजे क्रिया आहे. मावळ विश्वास आणि सगळे विश्व आहे का नाही. विश्व आभास आभास आहे. दोन्हीवर त्याप्रमाणे अत्यंत वस्तू प्रकाश होते. आभास करत होते स्वतः विश्वाभास मावळ मावळ नवल. आता कसा सूर्य आहे. सूर्य उगवल्यानंतर जगत दिसतं. पण सूर्य उगवल्यानंतर जगताचं दिसणं बंद होतं. आता विचित्र सूर्यामध्ये सूर्याच्या असण्याने जगताचं प्रकाशन आहे. श्रीगुरूच्या असण्याने परत असायचं पाहिजे. आणि परत मध्ये आधी तुम्हाला दिसायला लागतं त्याने निश्चित प्रकाश मग नको हा तो सुंदर म्हणून त्या डोळ्यामध्ये या गोष्टी विचारायच्या का नकोय. महावृत्तीचे विश्वास नवलौकिक विध्वंसचे रूप नाही. आणि महाराज हे शास्त्रकार आहे, विद्वान मंडळी आहे, जगतातले लोक आहेत, त्यांच्याविषयी तुमचं काय मत आहे. काही विचार सागर वाचतात, समांतर वाचतात, वेदांत वाचतात, दर्शन वाचतात. सगळे शब्दांमध्ये ज्ञानमार्गाचे शब्द पण शेती करतो अशा प्रकारे भाग सगळे शब्दामध्ये आहे. आणि शब्द काय काय शिकणार आयुष्य कमी आहे. व्याकरण शिकायला गेलं तर फक्त उत्पत्ती कळते बाजूला लागतं. ते व्याकरणाचार्य जेव्हा पुस्तकाला उभा राहतं
सगळं आपण सांगत प्रवादी प्रत्यय आहेत, आमचा समास आहे, आमचा प्रत्यय आहे, आमचा काळ आहे. समोर बसलेले लोक बदल कुठून काळ उभारायला ठिकाणी उभारायला ठिकाणी वास्तव आहे ज्ञानवर तो काहीच बोलत नाही जगत. हे प्रपंच दिसत आहे, प्रपंच एक झाला होता, समोर दिसला होता. त्यांना जर स्वप्न दृष्टांत सांगतो ठेवायला तुमचा प्लेट वगैरे कमी असं व्यवस्थित कुठे त्याला पुढे वाटले सगळं जगत आहे. भोग विलासाच्या वस्तू पाठवतात कसा, भोग विलासाचं कर राहते कसं, सगळं सत्य आहे, सगळं सातत्य आहे. तो भोग हे झाले कसं आपल्या आपल्या जंगलात दुसऱ्या प्रकारे सुरू होतो. आमच्याला गणित म्हणावं, समजायला गणित म्हणावं, याला ते म्हणावं, त्याला ते म्हणावं. अनंत शास्त्र बहुला विद्या अल्पायुष्यम बहुविद्या. अनंत शास्त्रात बहुलाच विद्या आहे, देवच्या उपासना आहे आणि लक्ष्मी उपासना आहे. बहुलाच अल्पायुष्यम आयुष्य आहे तिची पण कळत नाही. 50 नंतर करून काही फायदा होत नाही. 50 नंतर करून काही फायदा होत नाही. विचारलं पाना मोठं खात काहीच नाही. 50 नंतर 25 वर्षाचं आयुष्य साध्य करावं का जगावं, त्या जीवनाचा आनंद घ्यावा. अवघड बहु विशेष आहे. त्याच्यामध्ये आजारपण आहे, रात्र आहे, मित्र आहे, सार भूकंप स्वरूपात सार होत असेल ते आपल्या हातात दोन घडत नाही. त्या घडत जीवनामध्ये शब्दांच्या चक्रव्यूहात आपण काय करतो. शब्द कोण असतो, कोण आहे अडकलं सगळं. गाण्याच्या सदापासून बोलावं नाही. तुम्ही आलं नाही पाहिजे असं रस्त्यातून गाड्या त्यांना गोष्टी आले वाजवून घ्यायचं आणि शब्द गोड असल्यामुळे त्याचं तत्व विकसिकरण महत्वाचा विचारून माझं बोलण्याचा अर्थ फार समजून विचार करून व्यक्ती असेल ना तो सिद्धांतात अडकतो. मनाच्या स्तरावर करणारा व्यक्ती असेल ना तो वाक्यांमध्ये आहे, विनोदामध्ये आहे, कवितेमध्ये आहे. हृदयातला व्यक्ती असेल ना त्याला भावनात्मक दोष द्या. कीर्तनात रडणं, रामाचं सुद्धा व्यक्त करणं, रोक्षींचा विरोध करणं खूप आवडतं. कुठेतरी त्याला असं वाटतं की गोष्ट जीवन आहे भावनात्मक ते माझ्यासाठी आणि मग त्याच्या अनुकूल जे लोक असतात ते त्याच्यावरून रडायला भावना आणि ते हृदयाच्या स्तरावर जाणवत असतो तिकडे बसलो आवाज चांगला फरक होतो जाते. मला बोलणं आज बोलण्याचा अर्थ कोणता गुण शिकत आहे आणि दोन प्रकार आहेत. कोणता गुण एक आत्मज्ञानाकरता आपल्याला बोध होत. आज आपल्याकडे बोध नाही म्हणजे बोधाचा विरह आपल्याकडे आहे बुद्धी बोध समजून घेण्यासाठी. त्याच ज्ञानोबाची लोक किती सुंदर आहे, भरपूर सुंदर होत. आपल्याकडे बुद्धी आहे बोध नाही. तो बुद्धी आणि बोधाचा मिळवण्याचा योग कसा आहे. ज्ञानोबा म्हणतात दोन चक्रवात नावाची पक्षी आहे. दिवस झाली की नदीच्या पलीकडे माझे असतील, नदीच्या अलीकडे अंतर जास्त नाही येते आणि अंधार पडलेला नर कुठून हात मारतो, माझे तिथून हात मारते, नर पलीकडे जातो माझ्या अलीकडे.
रात्रभर चालते, मिलन होत नाही. आणि दोन्ही वेळेचे तिकडून आवाज मारला की तिकडं त्याला वाटतं तिकडून आवाज आला नाही, तिला वाटतं इकडून आवाज आला, मी पलीकडे जातो पलीकडे अंधार. अज्ञानाच्या रात्रीमध्ये तुमच्या आमच्या बुद्धीवर बोधाची ती कथा तिथे बोध मिळेल म्हणून आपण तिथे जातो. तिथे बोध मिळेल म्हणून तिथे जातो आपण. माझं बोध त्याच्यापासून होत नाही. आरडत विरहळी बुद्धी बोध मध्ये ज्ञानोबाईची गोळी अतिशय शब्दांच्या असं शब्दांच्या जंगलात दोन शब्दांच्या हातकडी एक नदीच्या दोन्ही इकडे बुद्धी पलीकडे बोध अलीकडे आरडत विरहळ वेगळी विरहानं वेगळी झालेली बुद्धी बोधून बुद्धी आणि बोध. मग पूर्ण ज्यावेळेस उगवतो ओरडलं पण उतर एकमेकांना तर आत्म त्या चक्रवाकाचे दूध सामरस्याचे समाधान भोगतो सिग गगन भुवनाची गुरुचं वर्ग मावळीचा वापर काय शब्दाचा प्रयोग येतो. त्या चक्रवाकाचे दूध बुद्धी आणि बोधाचा झालेला ग्रह सूर्य उगवतो, गुरुजी सूर्य उगवतात आणि दोघांना एकमेकांना साक्षात्कार हा बुद्धी आहे. सामरस्य एकता अभेद सामर्थ्याचे समाधान कोणामुळं सूर्य उगवल्यामुळे भोगवी जो चित्त गगन भुवनाची भोगवी मावळवी आत्माचा भोग म्हणून तुम्ही भोग घेऊ शकता. भोगवी जगन निराकाशाचा भुवन किंवा सूर्य आपले गुरु गुरुची उंची बघा बघा काय त्याचे ओळख ते फक्त सुंदर असं ज्ञानोबा करत 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 जातात. आणि सगळे विचारतात मौली तुम्हाला पुस्तक कसं काय आहे. मला अर्धा विषय सांगितला होता माझ्या सत्यवादाचे त्याचे दूरच बोलू या ठिकाणी सांगतात. चांगलं बोलण्यासाठी वाईट पण लागत नाही, बोलू नाही. मला सगळीकडे चांगलं बोलण्यासाठी मन चांगलं पाहिजे असं समजून वाईट बोलतं चालणारच नाही. चांगलं पण असं चांगलं बोलता येत माणसाची जगात चांगलं नाही. परंतु त्यांचं पुण्य साधारण सुचत नाही त्यांना बुद्धीच आहे. ज्ञानेश्वरी तीच असते. तुमच्या आणि आमच्या समस्यामध्ये फरक असतो. साधूला वेगळा आषाढी साधकाला वेगळा आश्रय आवडतो, साहित्यिकाला वेगळा आश्रय आवडतो. पुण्यातले जे पंडित लोक आहेत त्यांनी सांगितलं ज्ञानोबाला कविता द्यायच्या होत्या म्हणून गीतेचा आधार घेतला कारण गीता प्रसिद्ध होतो आणि याच्यावर ज्ञानेश्वरी हिदात कार्यक्रम काय प्रकार उपमा कशा आहे तर आपली सांगितलं अशा पद्धतीचा उपमा ज्ञानेश्वरी सुरू आहे. काय द्यायचं दुसरं बोलतो नाही तत्वज्ञानासाठी काय त्याचा आधार आहे त्याच्यावर एखादी चिंता ज्ञानोबाळ्यांमध्ये आणि संप्रदायामध्ये सामाजिक आहे त्याच्यावर पीएचडी केली. अशा कितीतरी पद्धतीच्या लोकांनी पीएचडी केली. सगळ्यांना नेमकं ज्ञानोबाला काय म्हणतात सांगता येत. मोठं व्यक्तिमत्व आपल्या हातात त्याचं सुंदर उदाहरण द्यायचं सगळं भगवानच्या दृष्टीने भगवान श्रीकृष्णाचे आपण सुखले सुखले करून आपण आता घेऊन चालू लक्षात ठेवा. हे व्यक्तिमत्व जे आहे ते तुकडे तुकडे करून आपण वापरतो. वेगवेगळे तुकडे वापरतो. समुद्र व्यक्तिमत्व ग्रहण करत आहे भगवान श्रीकृष्ण तुकडे तुकडे करून वापरतो. कार्याचा कृष्ण कोणा कृष्ण तत्वज्ञानी बनतच नाही. तत्वज्ञानी जर सांगितलं ना तो कधी युद्ध करणारा महापुरुष कळतच नाही त्याला विचार करणारा. म्हणून प्रत्येक संप्रदायाचं श्रीकृष्ण हा जगायला एक बाबा श्रीकृष्ण हा योगी आहे. एक बाबा श्रीकृष्ण हा योगी त्याच्यावर कमी मोठे मोठे काढले. एक
ओबीसी पद्धतीने कृष्ण एकाला आवडतं नाही, एकाला भ्रमर कृष्ण आवडतं, एकाला रामकाना कृष्ण आवडतं. समग्र व्यक्तिमत्व का केलं लागते? एवढं मोठं आचार बघण्यासारखं व्यक्तिमत्व तेवढं कसं आपली बुद्धी लहान. ज्ञानोबाईच्या बाबतीत पण तेच झालेलं आहे. काही असं वाटतं की ज्ञानोबाई आपले, भारतीयांना असं वाटतं ज्ञानोबाई असते, वेदांती लोकांना असं वाटतं ज्ञानोबाई असते, वेदवादी लोकांना असं वाटतं ज्ञानोबाई असते, काश्मीरी शैव लोकांना वाटतं ज्ञानोबाई असते. पण समजच नाही असते. आणि ज्ञानेश्वरी असताना काय होतं, प्रत्येक आपण त्याचं मूळ कारण नाही की आपल्या पुण्याची आपली पुण्य साधारण हा ज्ञानोबा पुण्य पोचते तसा शक्य होणार नाही. एखाद्या माणसाने त्याच्या त्याप्रमाणे पैसा जबाबदार त्याचा उपभोग करून तसं पुण्य शिक्षा करायची नाही तर ज्ञानेश्वरी तुम्ही पालन करताय ते पुण्य संशय त्या पुण्यापासून तुम्ही एखादी भोगाची ठिकाणी पुरवलं पुण्य खर्च होतो. युगानुयुगी ज्ञानोबाची पुण्य ऋणामध्ये अर्धा पडत आणि ह्याच्या उपमा असतात ज्ञानेश्वरीमध्ये समुद्र आहे. काय संपूर्ण ज्ञानेश्वरी म्हणजे समुद्र नव्हे, अक्षरामध्ये समुद्र. अशी अक्षर किती एका शब्दामध्ये एका वाक्यामध्ये अशी चरण किती आहे, घटना किती एक आव्हान किती. आणि हे तर मी माझं पद्धतीनं तुम्हाला सांगितलं पूर्ण करायचं आणि वेळेवर एक तर मध्ये आम्ही एक होतो बदल खूप अवघड आहे. कुठल्या जोडलं नाही. चांगला दुसरं होतं मला काही त्रास कुठे आणखी फार परिणाम पकडलं फराव कोबरायचा अभाव माझं चुकून असं मला काही वाटत अकमकुवतपणा म्हणा किंवा जे असते असते त्याचा एक शेतपणा म्हणा तो तसा चिंतनामध्ये असं पकडेल. तरी पण आपण होईल तेवढं चांगलं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सगळे खाते आणि सगळे दिवस सारखे असत असतात हे बाकी तक्रार सोळा राज्याचा जो मुख्य विषय आहे मला माहित नसताना तो खूप चांगला विषय गेला तो आणि ते लोक बोलते फार असं वेगळ्या पद्धतीने 16 अध्यायाचा प्रारंभ करत असताना ज्ञानोबाईचे सूचन दिलेले आहे की 9व्या अध्यायामध्ये दैवी संपत्ती आणि आर्थिक संपत्तीचं संक्षेपता वर्णन आहे. दैवी संपत्ती संपत्ती दोन ज्या संपत्ती आहेत महापुरुष दैवी प्रतिमा आणि राष्ट्रीय संपत्ती दोन शब्दांमध्ये 2 श्लोकामध्ये संक्षिप्त वर्णन केलेलं आहे. आणि 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाईंचे ज्ञान सांगायचं विषय आहे तो त्या ठिकाणी कसा समाप्त होतो गुजर तमाम शास्त्रम विधम असतं एकच बुधवा बुद्धी म्हणून प्रत्यक्ष त्या ठिकाणी काय असते दोन संपत्ती सांगितलेली त्याचा खरा उपयोग काय आहे खरा अर्थ काय आहे तो सांगण्यासाठी सोडावा आहे. आणि लोकांपेक्षा ज्ञानोबाईंनी मुळी म्हटलं तर लोक सरळ सुरुवात झालेली ज्ञान त्यानंतर लक्षण म्हणून तिथे मध्ये सगळ्या त्याचा जो भाव आहे ज्ञानोबाईंचा आवाज म्हणतात
तो भाव बोलून कशा करता येईल काल संक्षिप्ता त्याचं वर्णन केलं. तत्वात संजायते ज्ञानम रजतो लोभे. सत्वगुणी असेल तर ज्ञान उत्पन्न होण्याची क्षमता जास्त. रजोगुणी असेल तर तो लोभ सातत्यानं लोभ असतो. ह्या ठराविक गोष्टी ते ह्या त्याच्यात ठराविक आहे की रजोगुणी माणूस ज्ञानी असू शकत नाही आणि सत्वगुणी माणूस लोभी असू शकत. सत्वगुणी माणूस श्रीमंत त्याचा प्रारच आहे श्रीमंत तो लोभी नसतो. रजोगुणी माणूस तिथं फायदा होईल दान करतो असते फायदा होईल तिथं दान लोभ आहे. आणि सत्वगुणी माणसाला काही जेणेकरून त्याची फायदा आहे त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करून आपण निघू आणि त्याचाच अंश सत्वगुणाचा अंश ते या ठिकाणी प्रगत केलं की 15 त्याचं ज्ञान आपल्या बाजूने का उत्पन्न होत. ज्ञान का उत्पन्न होत नाही. ज्ञानाला प्रतिबंध नाही. ज्ञान कोण उत्पन्न होऊ देत नाही या तिन्ही प्रश्नाचे उत्तर सोडायला का ज्ञान उत्पन्न होत नाही. प्रतिबंधक कोण आहे त्या ज्ञानाचा आणि ज्ञान प्राप्तीसाठी आपल्यामध्ये शिक्षक कोणते आणि हे सत्य एखादा मनुष्य सुंदर आहे असं आपल्याला म्हणायचं तर सुंदर करण्याचा एका सुंदर होत नाही. पैलवान आहेत तालमीमध्ये गेल्यानंतर ते त्याचं सुरू केले त्याचं मनगट तयार होईल तयार होत. पैलवान कोणाला म्हणायचं त्याचे सर्व अंग सुंदर पायाच्या पोटरेपणा आहे हिडी पण कमी आहे छाती आहे मसल्स आहे आणि सर्व गुणाने संपन्न असेल तो पण असं मानतो. पुढे आडवे पुढे असले चालत कारण की ते माणसापासून चालतो. सुंदर मनुष्य म्हणतात काही व्यक्ती गोरे असतात माकड नाचले डोळे पेटवले कुठे असतं बोलवले कडक अवघड वाटते लोक एवढे वाचलेले ना त्यांच्यावर जाऊन अभ्यास करत होते. दुकानदार जो असतो ना माणूस तुकडा झालेला असतो आणि लोक जो असतो तो वाचून बघा तुमच्या गाडी त्याला पगार 5,000 दुकानाचा माल 5,000 कोटी आहे ज्याला काहीच नाही 7 रुपये काय म्हणतो त्याला आणि डोकं क्रिकेटवर उभा आहे ज्याला डोकं आहे खालचा माझा फिरत केलाय सुंदरता नाही. माझा बोलण्याचा उद्देश लक्षात ठेवा. परमार्थामध्ये एकच कोण असेल तो माणूस होते सगळं लक्षात ठेवायला एकच कोण असेल तर काल तुम्हाला सांगितलं वैराग्य नसतं त्याग व्यक्ती वैराग्य हे भगवंताचा प्रसाद. तुम्ही वस्तूचा त्याग करू शकता त्याला तुम्ही वैराग्य केलं पण वैराग्य तुमच्याकडे असू शकत. वैराग्य हा ईश्वराचा प्रसाद. तुम्ही काय करू शकता त्याग करू शकता त्या त्यागाचा अहंकार करू शकता. त्यागाचं नाव तुम्ही वैराग्य देऊ शकता हे ज्ञानाला मान्य पण परमार्थामध्ये एक पूर्ण अत्यावश्यक नाहीये तळजूळ करू पाहिजे त्याचं नाव आहे परमार्थ. एक कोण नाही एक होऊन चांगला असेल त्याचं अवयव चांगला आहे गंध दाखवत चाललेलं नसतं बाकी काही बघू नका बाकी सगळं दाखवून लागेल हे चांगलं एखाद्याचं नाक चांगलं एखाद्याचे डोळे चांगले एक अवयव चांगला नाही पाहिजे. परमार्थात ज्ञान जर तुम्हाला प्राप्त करून एक काही माणसं नुसतं पाठ करतो गाथा पाठ ज्ञानेश्वरी पाठ उपनिषद पाठ सगळं साधना म्हणून करतो पाठ म्हणून माझं बोलण्याचा अर्थ साधना म्हणून साधन ते बघतो पाठ कधी बघतात पाठची राहत कळत असते. असे अनेक धर्म आहेत त्या समाजांना आपल्या परिसराचा अर्थ देऊ कधी धर्माला मात्र आपण त्याच प्रकारचे आहोत. 2-4 डोळ्यात 2-4 आपण हे संपलं आपलं भांडवल संपत ज्याने
काय ते आपल्याला माहित नाही, कारण ते समर्थता आणण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणून समर्थ ईश्वर व्यापक ईश्वर आपल्यामध्ये प्रगट होते. मूळ कारण समग्रता आपल्यामध्ये. आणि हे अर्थ वेगळे आणि आपल्या डोक्यात वेगळे. सगळी कुणाचा इथे ठराविक गुण सांगतो म्हणजे अभय शब्दाचा अर्थ कोणाला न घाबरणे असा नाही बरं का. संसाराला न घेणे म्हणजे अभय. अभय म्हणजे खाते काढून चालणारी बुवा आहे, विद्वान आहे, याला अभय. अभय शब्दाचा अर्थ आहे संसार कितीही बघायचे असला असंग शस्त्रे नाव आहे. जन्मात कधी ना कधी कोणी माझ्या अंगात गेली ती वृत्ती म्हणजे तुमचा त्याच्या माझं ग्रंथाचा आकार बघून काय झाले काय काय तुला मोठं म्हणावं त्याचा अर्थ तुला समजून येते, त्याला मोठं व्हायचंय. महत्वाची गोष्ट कितीही अवघड असो आपल्या जीवनात तो अंगीकारला जातो. किती मोठा संसार असतो, किती मोठं रोज फिरण्याच्या संसारामध्ये होती स्थिर संसाराचा करारा सांगितले ज्ञानोबाई. त्याचं नाव अभय आहे. आणि हे प्रारंभ आहे. एखादा माणूस जगून जातो प्रारंभ येतात. एखाद्या जीवनात अडचण येतात, पोट दुखतं, डोकं दुखतं, शरीर दुखतं, सगळं होतं. त्याची बुद्धी सगळी घाबरत नाही. संसाराचा कराराचा होतो. काल सांगितलं तुम्हाला अंतकरण बाहेर कर्मे बाहेर स्वच्छ निर्मळ कर्म निष्काम कर्म असतं. अंतरिक्षाम ज्ञान योग दिवस ज्ञानासाठी सतत प्रयत्न. दोन शब्द थोडा जोडून आलेला तर विसरू नका. काल आठवण करून गेली. सरदार सगळे स्वतंत्र आणि योग आणि दोन शब्द योग आणि ज्ञान दोन्ही एकत्र. ज्ञान योग दिवस लोक ज्ञानाला योग ज्ञान आहे, पण ज्ञान ग्रहण करण्याकरता आपल्या आत्मस्थितीसाठी आणि दानाचा विषय असा आहे. आत्मकर माणसाने लक्ष द्या, आग्रह नाही. असलं तर माणसाने लक्ष द्यावं, पण सज्जन माणसं आविष्कार करायचं. कमीत कमी पाणी तरी आपल्याकडे असतं. आलेल्या मजमाला समाधान करण्याकरता दोन मधून टप्पे आणि पाणी एवढं जर केलं तरी तुम्ही दान तुमच्या आमच्याकडे कमीत कमी आलेल्या माणसाला पाणी देऊ, आलेल्या माणसाला चांगलं बोलणं. आणि बोलता बोलतो तुम्ही हेच बोलून जाऊ शकता. महाराजांची सेवा करायची तुम्ही काय हरकत नाही. तुम्ही अनेक लोक बघते श्रीमंताच्या घरी जात गरीबाच्या घरात समाधान दान. काय काही महाराज मंडळीचे बघितले आयुष्यभर दान घेतात दिलेलं असतं आणि एकदाच दिवस जोडले दानावर जीवन जगणं हे सत्य. दान घेण्याची वस्तू पण पाहिजे. हा खूप आहे पाहिजे घेतल्याचा वेगळा आपल्या सगळ्याला माहिती. आपल्या अधिकारामध्ये स्वाध्याय शब्दाचा अर्थ ज्ञानामध्ये खूप सुखर सांगितलं. आवृत्ती असते ना त्याला स्वाध्याय. रोज गीता पाठ केली, लहानपणी गीता पाठ केली, कोणाची वाचत होते त्याला स्वाध्याय द्यायचं. सतत तोंडावर स्वाध्याय त्याच्या गोष्टी वेगळ्या आलेल्या आहेत. नेहमी म्हणून ईश्वराला प्राप्त करण्यासाठी अंतःकरण तेजस्वी आहे. त्याचं नाव आहे तेज. कृष्णाला चांगला जरी काही बरं ते ईश्वर प्राप्त करून घेण्याकरता त्याचं अंतःकरण ईश्वराच्या दिशेने भाव घेत असतो. त्यांना सहन केलेली वस्तू आठवणीत न राहणे
एखाद्याला माफ केलेला असतं त्याच्या अंगावर केस असतात त्याला ओझं आपल्याला वाटत नाही, तसं एखाद्याला माफ केलं आपल्या असं आणि त्याचे जोडणी शतक अतिशय महत्वाचे. अक्रोध, अक्रोध हे रेग्युलर शब्द वाटतात माणसाला, पण त्याच्या अर्थ नाही. अक्रोध, अक्रोध दुसऱ्याचं सुख सहन न होणं त्याचं नाव क्रोध. हे राजानं क्रोध म्हणजे रागवलं नाही. रागवलं मी तुम्हाला काल सांगितलं तो शिगुणाचा स्वभाव. एखादा मग रागीत असतो, रागवलं क्रोध शब्दाचा अर्थ दुसऱ्याचं सुख सहन. म्हणून कधी कधी बघा तुम्ही गाडीमध्ये होळी पाडतो, जर तुम्हाला आनंद झाला होत नाही, पण जर झाला फक्त दोनच व्यक्ती जन्मदाच्या आईला आनंद झाला आणि गुरुला आनंद झाला, शिक्षणाला वैभव दाखवू नका, पश्चाताप. आणि क्रोध करतो. लोकांना काय सवय लागते समजलं की मला काही माहिती नाही. नको त्या शाळेत लागते. आमचं घर बघितलं का, आमचा बंगला बघितला का, आणि वाईट माणूस राहते की दुसरा विचार करतात कुठून आणला. आमच्याकडे एका महाराजांनी फार मोठा बंगला बांधला आणि सोळाच्या महाराज महाराजांकडे सहज असतात. रात्री 8-9 वाजता आले आणि महाराज तारीख घेतली, काय या जेवण वगैरे केलं, तारीख वगैरे घ्यायचं. रात्री 1 वाजता कीर्तन करायला बांधलं, सगळंच होत. कीर्तनाचा पैसा सुद्धा सुद्धा सहन होत नाही, क्रोध. त्याला वेटांतराची मर्यादा नाही. एखाद्याचं कीर्तन चांगलं झालं, एखाद्याचं प्रवचन चांगलं, एखाद्याने सुंदर रीतीनं पारायण केलं, एखादी चांगली चाल एखाद्याने चांगलं वाजवलं, त्याला विचारलं कसं काय केलं, काय महाराज फसवतो तो बोलतात. कोण बोलतो असतो सांगत काय येते, अरे पण सगळ्याला आवडलं ना मूळ खेळतो प्रवचनामध्ये जीवनामध्ये दोषच काय, घरामध्ये कुठे पैसा नाही. आणि सगळ्यात मोठं सांगतो तुम्हाला, आपल्या वारकऱ्यांमध्ये प्रवृत्ती फार जास्त, लोक उद्धाराची फार पाऊस साधूचं वर्णन किती सुंदर आलंय पा. पेढीचं पाप का टोपलीचे पिढीचे साधन समुद्रा जाय आपण ज्ञानमाने त्याची सूत्र दिलं त्याच्यामध्ये. मूळ जाणीवपूर्वक तुम्हाला त्यावेळेला सांगतो, जाणीवपूर्वक सांगतो. साधू जीवन जगत असताना पिढीचे पाद हे साधूच्या जवळ जाणारे लोक आहेत, त्याचा निश्चितच सुधार करतो. पण आपली गती परमार्थाचे बंद करतोय तो खानदानी साधू. गंगेचं उदाहरण कशा करतात, जवळच्या माणूस जवळच्या तीरांना पोचलं जातं, पिढीचे पाद झाडांना पाणी मिळतं पण पाणी थांबत नाही. लोकच काय करायचं जीवनामध्ये, लोकांसाठी देवासाठी चिंतन करा. देवासाठी करता करता लोकांना आवडलं समुद्रात गंगेची गती का नसेल एखादा सिद्धांत लोकांना पटला, नसेल एखाद्याची रंग भरला, नाही लोकांना एखाद्याची कीर्तन ऐकलं, तुमचं विशेष नव्हतं. समुद्रात समुद्राला टाकलेला ज्ञानवाला मिळालेला चांगले आहात, पांढरून परमेश्वराला मिळालेलं चांगले आहात. नाही एखाद्याला तुमचं जीवन आवडतं मान्य आहे, तुमची परमात्माची गती बंद पडता का आणि काहीही बंद पडता का मान्य. ज्ञानवालाची ओळी पुढची तितके सुंदर आहेत. बांधणी ओळी बुडाली काढी अहंकाराने बांधलेली माणसं सोडत, बांधणी सोडत आणि पापामध्ये बुडाची माणसं त्यांना वर काढतात. बांधणी सोडीत बुडाली काढी हे आरती आहे.
दुःखी असतील कुसो दक्षिण हरती. जर तुमच्याजवळ कोणी केलं असं काय बाबा खूप वाईट झालं, दुःख झालं, वाईट होतं, कुसो दक्षिण हरती. आरती दुःखी लोकांचं दुःख होळी मी लक्षात ठेवा. तीन नमुना दिवस रात्र, दिवस आणि रात्र दोन्ही आपले सुख उन्नती, समोर त्याची सुख आणि उन्नती. अनित अनित स्वार्थी तुम्ही वाटते सुख, जगाचं सुख आणि उन्नती करता करता स्वतःला विसरू नका. अनित अनित स्वार्थी प्रवेश तो साधन. काय काही लोकांनी महाराजांची एवढी दुर्दशा महाराज इतके चांगले गाणारे म्हणणारे वाचना होते. शेवटी जेव्हा गेला जातो त्यांना हरिपाठ बघायचे. त्याने म्हणलं नाव हरिपाठ केला होता. आता काय झालं लोकसंग्रहामध्ये तुम्ही परमार्थात आलेला आहात, स्वतःच्या उद्धारासाठी आलेला आहात. स्वतःचा उद्धार करता करता त्यातून इतरांना फायदा झाला असेल तर चालेल, पण तुमचा परमार्थ बंद पडेल हे ज्ञानोबाला कदापि माहिती. काहीही तोंडामध्ये येऊ शकत, पण दोन गोष्टी आहेत. दुसऱ्याचं सुख सहन करणं हे परमार्थाचं लक्षण आहे. त्याचे ज्ञानोबाची ओळी मात्र करेल चंद्र कोणी इकडे कोणी कोणाले दुसऱ्याची पाहायची चंद्र ते कोण जगाला श्रीमंत देणारा चंद्र जगाला वाईट वाटतो. चंद्र स्थिती गळे पोटी मिळाली वाटत आहे. जवळजवळ कसं काय भोगवा पोटी चंद्रजय पोटी गळे पोटी भोगवा पोटी पडणार आहे. माणसाचं सगळ्यात बुद्धिमान प्राणी आणि बोलबद्दल होतं जर काही वाद येते चंद्रजय पोटी गळे पोटी बुद्धिमान राष्ट्रपती परमार्थात पण कळत नाही. तो त्याचं भाग्य आपण चंद्राला खाऊन घ्या. पण श्रीमंत माणसं माझ्यापेक्षा याचं वैभव कसं, माझ्यापेक्षा याचं ज्ञान कसं, माझ्यापेक्षा वैभव संपन्न कसं आहे. ओळखी काय ना तीन गोष्टी विद्या विनोद विभवे तीन गोष्टी आणि माझं सगळं असं जातात. मुंबई पुण्याला किंवा चांगल्या ठिकाणी गेलं कीर्तनाला दोस्तीपासून करता जातात असं तिथे त्यांना वाटतं ज्ञानवाणी ज्ञानेश्वर दिले बघा आपण सुद्धा जीवन परमार्थ करण्यात आले पण तुझ्या हातात फरकाचे अवतार सोडला थोडं बाळ विनोदीमध्ये आपले जीवन ज्ञानामध्ये किती मर्यादा आहे. मी तुम्हाला काय हे कोणी सांगितलं तिथं ज्ञानबाई असं विद्या ऐकवत आणि त्या विद्येवर शिरकर स्वभावावर मूर्ख महाराज मंडळी बघितलं महाराज हे तर काही साईट असतात तुमचं समजतच नाही. गरज पण इतकं टाईट असाल तर समोर तो मान पाहत तिला खरंच कळतं काय त्याला पासून आणि आमच्या सांगतो माझ्या मुलीची होती थोडे नाही अनेक हात त्याच्यामध्ये बघतो कोणी आलं ना त्यालाच पासून पाया पडे त्यालाच पाहिजे तो काही बोलत होत
ते महाराज अरे महाराज आमचं नाही आमचं बाहेर माहिती बाहेर दोन जरा हार घातला हार आणून बाहेर खाना बोलू पडा काय अरे महाराज आहे मी सुद्धा हा प्रयोग करतो त्याला ज्ञानेश्वरी येत नसेल त्याला म्हणतो हा साधू साधू काहीच करत नाही अरे म्हणून जन्माला पुरुष स्वतः हातात ठीक आहे पण काय झालं तो त्याच्या आनंदामध्ये खुश असतो त्याच्या भक्तीमध्ये खुश असतो त्याच्या आनंदात खुश असतो हे तर आपल्या संप्रदायामध्ये इतर संप्रदायामध्ये एवढे कट्टर लोक बघितले तर काय बोलायचं काय कळतच नाही शरणावर टीका गोत्रावर टीका त्याच्यावर लोक काही खरं नाही आणि दुसऱ्या महाराजांना मोठ्या बाबा तुला किती राहायचं त्याचं राहा पण तू काही ईश्वर आहे त्या संप्रदायात कंट्रोल करायला जन्माला ते दोतर घातलं पाहिजे नाटक आड्या घातल्या पाहिजे ते मनातले आडे काढून आणि तुझ्यामुळे माझी ते नाही ते कसं आहे पण आम्ही पाहून आलो अर्थ करतो ज्ञानेश्वरी वाचायची तर यांचं पण खतम होणार आहे ज्ञानवरच पाहून आलो ते सांगतील तो मार्ग आपला ते जसं सांगतील ते मार्ग आपल्या माऊली म्हणतात साधक आहे आत्मानंदात असला पाहिजे राहिला पाहिजे चुकलं तरी असला पाहिजे आई कशाला म्हणतो कशाला आई बोलतो बोलत असेल तरी आनंद होतो बोलतो वाकडं तिकडे चालायला लागलं तरी आनंद होतो पळायला लागलं तरी आनंद होतो नाही अर्थ चालत वाकडे तिकडे बोलण्याचा आलेला आनंद होतो वाकडे तिकडे काढल्याचा आनंद होतो आणि चांगला कीर्तनाचा द्वेष होतो कशाला परमार्थ करतो कशाला घात मारतो कीर्तन करणे कीर्तन करतात द्वेष करावा अशा लोकांपासून दहा संस्कारच टीका करायला त्यांच्यावर पण मार टाका माऊलीला मारत त्यांच्यावर पण मार टाका अरे वाकोडा तुझा पाहून माऊली सांभाळतो सगळ्यांना नसत एखाद्याला ज्ञान नसत एखाद्याला स्वर नसत एखाद्याला वाजवत आहे नसत एखाद्याला मराठी बोलत तर तुझं लिहित त्याचं नाव आहे हा माणूस ज्ञानाचा अयोग्य ज्ञानेश्वरीमध्ये शिक्षित केले तो उपयोगाचे परमात्मा आठवत म्हणून कितीतरी वर्णन केलं कितीतरी ओव्याचं म्हणून विद्या विनोद छान एखाद्याकडे विद्या असावी कोणी घ्यायचं विनोद असेल त्याच्या विनोद बुद्धीचं कौतुक एखाद्याकडे ऐश्वर्य असेल प्रारंभ आणि प्रारंभाच्या पुढे कुणाचं काही चालत नाही पण काही चालत नाही लाख लोकांनी खंडित करून तुमच्या व्यक्तीला असेल काहीच तुम्हाला लक्षी प्राप्त झाल्याचं त्या जागेवर आम्ही बसतो तो भगवानबाबाच्या जागी तेवढी व्यक्तीचा जागी मला खूप कधी फार व्यक्तीच वाटतं महाराष्ट्रामध्ये ही एकच गादी असेल मराठवाड्याचे लोक मोकळ्या हाताने गादीचं दर्शन घेतात 5 असेल 10 असेल काही ना काहीतरी गादीवर टाकणार पण त्यांची भावना किती 10,000 तरी पैसा टाकलं एखाद्या सुद्धा आपण त्यांचं त्या घराचं दुःख माणूस मिळणार आहे तुझं गादीतच गुणधर्म असा पाहिजे गाळांचा माझ्या बरोबर आला होता तेव्हा देश एका दिवशी दिवशी एका दुसऱ्या घराची वाणी असते असे पायावर पैसे बसले ते घरी बसतात करत नाही काय करत नाही जरा कसा म्हणजे तुला साथ बोलवले तुझे काही न करता सुद्धा चालतं तू मनातून कळला नाही मला समाधान वाटतं विद्या विनोद याच्याबरोबर दुसरा एक मुद्दा महत्वाचा हा एक टप्पा झाला दुसऱ्या टप्पा त्याच्यापेक्षा महत्वाचा आहे तो टप्पा काय आहे
जीवन जगत असताना प्रारंभ योगाने संबंधाकडून होतो आणि तुका कागदाकडून होतो आणि तुका प्रारंभ कशात होता भोग वचत होतात कमी बुद्धी असल्यामुळे होतात. ज्ञानवारा म्हणतात एका पारमार्थिक माणसाने जगाकडे पाहत असतात जगाकडे पाहत असतात ज्ञानवारांचा फरक असणार ठीक आहे चुकला आहे पण तुमचा विचार मी दोस्त तीन ओळ्या इतक्या सुंदर आहे पाटील मनुष्य परमार्थात पदव्यक्त झालेला मनुष्य लोक ठिकाणला गेलेला मनुष्य एखाद्या माणसाने चूक केली जाते एखाद्याकडून काही अपराध घडला असेल एखाद्याकडून काही चूक घडली असेल ज्ञानोबा म्हणतात तुम्हाला नीट व्हायचं नाही तुम्हाला देव प्राप्त करायचं ना तुमच्या पोटातून त्याचा दोष तुम्ही ऐकले त्याचा फारच आहे तो चुकला त्याचा दोष येतो पण त्याच्या दोषावर आपल्यासाठी तुम्ही जन्माला आलेला फक्त कर्तव्य ते घेते मला बोलायचं ज्ञानावरच्या तीन बोलायच्या त्याच्यात पुढीलांचे दोष आपल्या देखील करून शोक पापे होतो चुकला ईश्वर पावली तुझं रोखा माझ्या व्यक्तित्व सच्च नाही ही परमात्माची वृत्ती आहे म्हणून तर आपल्या कोणी संत झाला नाही काय जर एक चूक झाली एक दोष झाला तुमच्या संप्रदायाचे बाहेर काय वाईट गोष्ट नाही चालत गोष्टी वडिलांचे दोष समोरच्या माणसात असला दोष त्याला कळलं सुद्धा नाही पाहिजे दोष मला माहिती नाही हे ज्ञानोबांची शिकवण वडिलांचे दोष आपल्या किती करून चौक धापे अवलोक धापे अवलोक डोळ्याचे कसं पाहायला पाहिजे तुझं देव पाहिजे काय ज्ञानोबांची डोळे कसे असतात दोषी माणसाकडे पाच असतात एखाद्या भक्ताने पूजा केली माऊलीला अलंकार पूजा संपल्यानंतर तो शेवटचा अवलोक केला होता त्याला दिसतो मानव त्याच्या पारायण त्याची अगरबत्ती त्याचा गंध लावलेला आहे हातावर तसे पोचवून देव पण काही माणसं पूजा करते शेतकरी असतात माऊलीमध्ये काय हरकत ते निर्णय घेतात कवळं कवळं उभं घेतात पेरोट घेतात नाही दुसऱ्या दिवशी कोंब होतात दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मग शेतकरी बरोबर आले का नाही उगवलं का नाही आणि त्या कोंबाकडे तो शेतकरी पाहतो दोन्ही माणसाकडे पाहणारा आणि जमी वाढतो काढणारा वारकरी चालणारा वारकरी स्वार्थ सोडून दुसऱ्यासाठी जीवन जगणारा वारकरी आपल्या परमार्थ करत करत दोषी लोकांना पाहिजे दोषी लोकांना उद्धार करून गटगटे आले तिथे आम्हाला म्हणण्यासाठी शुद्ध हो ज्ञान झाले शेवटी कशा करता शिकवली जाते कशा करता वाईट लोकांना बोलून जातात अरे शिकवण दैव जपत आपल्या माणसाला जीवनामध्ये ज्ञान असा माणूस सफल हे फार महत्वाचं ते काहीतरी सगळीच गुणापैकी महत्वाच्या काही वळ असेल ते आपण पाहतोय आपला टाइम झालेला आहे आपण होईल मध्यंतर होईल